मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये बंजारा समाजाचं आंदोलन सुरू आहे। खरं तर बंजारा समाजाला एस-टी प्रवर्गामधनं आरक्षण मिळावं याकरता हे आंदोलन सुरू आहे आणि आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने बंजारा समाजातले युवक जे आहेत ते या ठिकाणी आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आंदोलन जे आहे ते त्यांच्या मार्फत सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आझाद मैदानामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी धनगर समाजाने देखील आंदोलन केलं आणि धनगर समाजाची देखील मागणी होती की खरं तर आरक्षण जे आहे धनगर समाजाला ते आदिवासी कोट्यातून मिळावं, एस-टी प्रवर्गातून मिळावं अशी त्यांची मागणी होती। आपल्यासोबत विनोद आडे आहेत। विनोद आडे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। विनोद आडे गेल्या अनेक दिवसांपासून या आंदोलनाची तयारी करतायत। आपण विनोद आडे यांच्याशी बोलणार आहोत। विनोद आडेजी, तुमची प्रामुख्याने मागणी काय आहे? तुम्ही आंदोलन करतायत आहे, बंजारा समाजाची काय मागणी आहे नक्की? गेल्या कित्येक महिन्यापासून बंजारा समाज हा एस-टी आरक्षणासाठी लढतोय। सरकारने पण दखल घेतली, पण दखल घेतल्यानंतर बंजारा समाजाला फक्त वेळ आम्हाला देऊन आम्हाला दिशाभूल करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे। आमची मागणी फक्त एस-टी आरक्षण नाही तर दुसऱ्या पण खूप साऱ्या मागणी आहेत। जसे की जोपर्यंत बंजारा समाजाला एस-टी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत बंजारा समाजाला आदिवासी सवलती लागू करा, ही आमची पहिली मागणी होती। त्याच्यानंतर जे आमचे युवा ज्या या आरक्षणासाठी सुसाईड केलेलं आहे त्या सुसाईड केलेल्या युवकांना आर्थिक मदत देऊ असं पण मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला स्वतः म्हणलं होतं। जे की आम्ही जो निवेदन त्यांना दिला होता तो त्या निवेदनमधून एकही मागणी आमची पूर्ण झालेली नाही आहे। फक्त समितीच्या नावावर आम्हाला फक्त दिशाभूल करण्याचं काम हा सरकार करतोय। तर पण आता तुम्ही आंदोलन करताय, आंदोलन तुमचं सुरू आहे, हे कशा पद्धतीचं आंदोलन आहे? तुम्ही एक दिवसीय आंदोलन करतायत की तुम्ही बेमुदत तुमचं हे उपोषण आंदोलन या ठिकाणी सुरू राहणार? तुम्ही उपोषण करणार आहात की नाही करणार आहात? काय तुमच्या आंदोलनाची सद्य परिस्थिती आणि पुढे आंदोलन कसं सुरू राहणार? हे बघा, आम्ही संविधानिक पद्धतीने लढतोय। आता इथं टायमिंग दिलेलं आहे आम्हाला संध्याकाळपर्यंत। संध्याकाळी आम्ही या आझाद मैदानाच्या बाहेर संविधानिक पद्धतीने निघू, एका रोडवर किंवा एका कोणत्या तरी ठिकाणी आम्ही बसू, ते लाईव्ह आम्ही लोकांना दाखवू। हे अन्न त्याग उपोषण आहे। जोपर्यंत सरकार आमची मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण अन्न त्याग हा आम्ही सोडणार नाही। तर पण या आझाद मैदानावरती गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने धनगर समाज देखील आंदोलनाला बसलेलं होतं आणि धनगर समाजाची देखील हीच मागणी आहे की आम्हाला एन-टी प्रवर्गात आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे आम्हाला आदिवासी कोट्यातून अर्थात एस-टी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी होते आहे। परंतु आदिवासी समाज मात्र या सगळ्या संदर्भात आक्रमक आहे। त्यांचे नेते मंडळी सातत्यानं राज्यपालांची भेट घेताना पाहायला मिळतात आणि आमच्या प्रवर्गामध्ये इतर कोणत्याही समाजाला घुसखोरी देऊ नये अशी मागणी ते राज्यपालांकडे करताना पाहायला मिळतात। हे बघा, जर धनगर समाजाचे निकष आदिवासीसाठी कॅपेबल असेल तर देऊन टाका ना त्या गोरगरिबांना पण। आमचे निकष बघा, आमचं ऑलरेडी ही समिती बनवलेली आहे। समिती म्हणजे काय असते की एक अभ्यासक टीम आमच्यासाठी निवडलेली आहे की तुम्ही अभ्यासक करून शिफारस आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला करू। पण ऑलरेडी कित्येक तरी कमिटी, कित्येक तरी समिती वसंतराव नाईक साहेबांच्या काळामध्ये बनलेली आहे। तर आमची विनंती फक्त एवढं आहे की आम्हाला फक्त स्टेट गव्हर्नमेंट करून सेंट्रल गव्हर्नमेंटकडे तुम्ही शिफारस का, जेणेकरून त्यांना पण कळू द्या की आता आमचे बांधव आहेत जे की तेलंगणामध्ये आहे, पूर्ण बंजारा समाज तेलंगणामध्ये एस-टी प्रवर्गात आहे। मग एकाकडे एक न्याय आणि दुसरीकडे एक न्याय असं का करतोय सरकार? परंतु आता तुमची उपोषण जे आहे ते आज दिवसभरात तुम्ही संपवणार आहात की हे चालूच ठेवणार आहात? इथं आझाद मैदान तुम्ही सोडणार नाही का? आता आम्ही परमिशनसाठी माझी टीम पाठवलेली आहे उद्याच्या, कारण की इथं कंटिन्यू परमिशन भेटत नाही आहे। तर उद्यासाठी परमिशनसाठी पाठवलेले, परमिशन नाही दिलं तर इथंच आम्ही थांबू, परमिशन दिलं तर बाहेर जाऊन उपोषणाला बसू। उपोषण थांबणार नाही, पण उद्या येणाऱ्या काळामध्ये उद्याच आमचं बंजारा समाज लाखोच्या संख्येने येणार आहे। आता बंजारा समाज जागृत झालेला आहे।
कोणतेही नेते मंडळी पाठवून कोणतेही पुढारी मंडळी पाठवून समाजाला दिशाभूल करण्याचं काम हा सरकार करू नये आमची विनंती आहे. आमच्या समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं जो शिष्टमंडळ आहे त्यांना पाठवा. जर आमची मागणी पूर्ण असेल तेव्हाच आम्ही हा उपोषण माघार घेऊ, अन्यथा इथं जीव गेला तरी चालेल. मग आता फक्त महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारत देशामध्ये, फक्त महाराष्ट्रच नाही तर इथं पूर्ण भारत देशातले लोक आलेले आहेत आणि खूप लोकांना माहीत नव्हतं. आता पूर्ण महाराष्ट्रभर नाही तर भारत देशभर पूर्ण बंजारा समाजाला माहीत झालेलं आहे. आमचे बांधव तेलंगणा, कर्नाटका, MP सर्व राज्यातून येणार आहे. तर विचार करा, एक राज्यातले लोक जर इथं मुंबई बंद करू शकतात तर पुरे भारत देशामध्ये आमचा बंजारा समाज आहे. येणाऱ्या काळामध्ये जर सरकारने दखल नाही घेतली तर उद्यापासूनच आमचे गाड्या, टेम्पो जे काही आहेत त्यांनी सर्व बंजारा समाज उद्यापासून येणार आहे. तर पण सरकारकडनं सकारात्मक तुम्हाला काही बोलणं, चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलंय का? मंत्रालयामधनं काही शिष्टमंडळ इथे येणार आहे की तुमचं शिष्टमंडळ मंत्रालयात सरकारशी भेटीगाठीसाठी जाणार आहे का? शिष्टमंडळ, आमचं जे शिष्टमंडळ आहे बंजारा समाजाचे त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. ते तिथे गेलेलं आहे. आता ते आल्यानंतर ते मला सांगतील की काय काय तिथं चर्चा झाली. त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही अपडेट देऊ. परंतु तुमचे जे कोणी बंजारा समाजाचे नेते मंडळी आहेत ते मात्र तुमच्या समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत नाही आहेत का? समाजाला या ठिकाणी सगळ्यांना उतरावं लागतं रस्त्यावरती, आझाद मैदानात आंदोलन करावी लागतात. समाजाची नेते मंडळी सध्या विविध लोकप्रतिनिधी आहेत. तर तुमच्या भागातले मतदारसंघ आहेत तिथे लोकप्रतिनिधी आहेत, ते कोणी मदत करत आहेत की नाही करत आहेत लोकप्रतिनिधी? आमच्या बंजारा समाजाचे जेवढे पण लोकप्रतिनिधी आहेत, नेते मंडळी आहेत, जेवढे पण संघटनावाले आहेत ते आपापल्या प्रकाराने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करत आहेत. फक्त मी एवढं सांगेल, जे महाराष्ट्रातले जेवढे पण आमदार, जेवढे पण खासदार आमच्या बंजारा समाजाच्या जीवावर तुम्ही निवडून आलेले आहात, तुम्ही जर इथं येऊन जर आम्हाला लेखी पत्र जर नाही दिला बंजारा समाजाला पाठिंबा आहे म्हणून, तर येणाऱ्या काळामध्ये ते त्या ठिकाणच्या आमदाराला, खासदाराला हा बंजारा समाज पाडल्याशिवाय राहणार नाही. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. विनोद आडे होते, जे बंजारा समाजाचं या ठिकाणी नेतृत्व करतात आहेत आझाद मैदानातल्या आंदोलनामध्ये. आपण पाहू शकतो की आझाद मैदानामध्ये अजून देखील मोठ्या संख्येने हे बंजारा समाज जो आहे तो आपल्या मागणीसाठी या ठिकाणी एकवटलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता सरकारकडनं या बंजारा समाजाच्या मागण्या मान्य होतात की नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.